काय लिहिले आता कुठे निघालात? अहो असं काय विचारता, वर्ल्ड कपचे दिवस आलेले आहेत आणि माझा एक काय म्हणतात त्याला अभिमानाची गोष्ट अशी आहे, 2007 पासनं जेवढे T20 वर्ल्ड कप झालेत ते सगळे कव्हर करायची संधी मला लाभलेली आहे. जणू काही क्रिकेट देवाची माझ्यावरती कृपा आहे. त्यामुळे खूप दिवसांनंतर ऑस्ट्रेलियाला चाललोय, अगदी पलीकडे कोथरूडच्या जस्ट पलीकडे ऑस्ट्रेलियाला चाललोय. त्यामुळे जरा बॅग भरतोय, नेहमीप्रमाणे तुम्हाला दाखवतो काय काय नेतोय. एक तुम्ही बघा, रुरल टू अर्बन म्हणून मी तुम्ही बरेच जण बघत असाल, हा ब्रँड मी वापरतो. सह्याद्री फार्मचा हा ब्रँड आहे. विदर्भातल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी, हा विदर्भातले जे कापूस उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हे मी वापरतो. थोडीशी मदत त्यांना मिळते आणि त्याच्यापेक्षा प्रॉडक्ट अप्रतिम आहे. तुम्हाला वाटेल हे गिफ्ट आहे काहीतरी, सांगू नका कोणाला. गुळाच्या पोळ्या दिल्यात मला माझ्या बहिणीने. गुळाच्या पोळ्या जरा जास्त टिकतात, त्यामुळे बरोबर या छोट्या छोट्या अशा गिफ्ट ज्या आहेत त्या मी नेहमी कॅरी करतो. कधी उपयोगाला येतील सांगता येत नाही, परंतु बाकी जास्त मी काही कचरा करत नाही. 3 ते 4 ट्राउझर, 6 ते 7 अंदाजे टी शर्ट आणि शर्ट मिळून, आणि त्याच्याबरोबर इकडे या जरा, हे बघा याच्या खाली दडलाय काय, हा माझा ट्रायपॉड आहे. हे माझं टॉयलेट किट आहे आणि त्याच्याबरोबर ही जरा खादाडी आहे. म्हणजे काय तर एक चितळ्यांनी मस्तपैकी गुलकंद चिक्की काढली आहे. हा एकदम त्यांचा टॉप चिवडा आहे. आणि या बाकरवडीच्या छोटी पॅकेट्स आहेत जी बघा ना किती सहजी मावतात. आणि त्याच्याबरोबर हा मसाला घेऊन जाणं मला ऑस्ट्रेलियामध्ये क्रमप्राप्त ठरतं. त्याचं कारण असं आहे की ऑस्ट्रेलियामध्ये बार्बेक्यू करायची, त्याला ते बार्बी असं म्हणतात, सगळ्यांना खूप आवडतं. आणि त्यामुळे बार्बेक्यू मसाला सुहानाचा हा मी नक्की घेऊन जातो. आणि त्याच्याच बरोबर ही पावभाजी, कारण आत्ता डिमांड आहे चक्क. मी मेलबर्न, सिडनी, पर्थ आणि ॲडलेडला फिरणार आहे. ज्या मित्रांच्याकडे राहणार आहे त्यांनी मला स्पष्ट सांगितले, सुनंदन घरी तू पाहुणा म्हणून जरी आलास तरी पावभाजी बनवायची आहे. काही जणांनी सांगितलंय बार्बेक्यू बनवायचं आहे. त्यामुळे या गोष्टी मी घेऊन चाललेलो आहे आणि बॅग मस्तपैकी भरली आहे. आता जरा फिनिशिंग टच देतो. अजून एक महत्त्वाची टिप मी तुम्हाला देतो, माझ्याकडे तर अजून एक महत्त्वाची टिप मी तुम्हाला देतो जी ट्रॅव्हलिंगसाठी खूप महत्त्वाची आहे. ते म्हणजे खाण्याचे पदार्थ सगळे एका भागामध्ये ठेवायचे, सगळे एका भागामध्ये, आणि त्याच्याबरोबर एक व्यवस्थित लिस्ट करायची आणि ती लिस्ट तिथल्या चेकिंग ऑफिसरच्या हातात द्यायची आणि सांगायचं माझं बाकी ठिकाणी काही नाही आहे, एका ठिकाणी सगळं खाणं आहे आणि त्याच्यामध्ये मी आणलेलं आहे. असं जर का तुम्ही केलं, ही शिस्त जर का तुम्ही पाळली तर तुम्हाला एक्झिट करायला कमीत कमी वेळ लागेल. ही छोटीशी टिप तुम्हाला सांगितली. तेव्हा आता जरा लांबचा प्रवास करतोय, कारण दिल्लीहून मेलबर्नची डायरेक्ट फ्लाईट क्वांटाची तयार झालेली आहे, सुरू झालेली आहे. त्यामुळे आता 12 तासाचा सलग प्रवास करून मला मेलबर्नला जायचं आणि नंतर तर काय वर्ल्ड कपची भटकंती आहेच. त्यामुळे तिकडची बेक्तम बातमी ही ऑस्ट्रेलियाहून. बाय बाय.